मैदानावरती आपण पाहिलं तर 2 सलामीवीर दाखल झाले आहेत आणि पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आळंदी देवाची संघाकडनं गोलंदाज सोमनाथ गायकवाड तयार होतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतोय. कशाप्रकारे असणार आहे ही मॅच? हे प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला ही सामना ही मॅच सांगून जाणार आहे. 2 आघाडीचे सलामीवीर आणि मैदानावरती आपण पाहतोय पहिल्या इनिंगला आणि पहिल्या डावाला प्रारंभ होतोय. मुख्य पंचांचा निर्णय आलाय. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. चला खेळूयात. ऑन स्ट्राईकसाठी योगेश शिवेकर, रिटर्न्स क्रीजला कार्तिक नवले. पहिला चेंडू शॉट ऑन पुल केलाय. भिरकवलाय योगेश शिवेकरच्या बॅटमधनं. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल झाली. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. साह्याने आपण पाहतोय शिवे महागाव संघाचं धावफलक आपण पाहिलं तर ओपन होतंय. स्कोरकार्डवरती श्री गणेश होताना पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्यात. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. सोमनाथ गायकवाड आपण पाहतोय आळंदी संघाकडनं गोलंदाजीसाठी दाखल झाला आहे. पुढे एकदा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. निलेश पिंजारे आपण पाहतोय चेंडूपर्यंत येत आहेत. तर दुसऱ्या धावेकरता पलायन केलं गेलंय. चेंडूची फेक केलीत तोपर्यंत मैदानावरती आपण जर पाहिलं तर इथे तिसऱ्या धावेकरता देखील प्रयत्न झालेला आहे. पहा मित्रांनो, धावांसाठी प्रचंड मोठी धावाधाव जी मात्र केली गेली. 3 धावा येतील आणि या 3 धावांच्या बरोबरीनं स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय धावफलकावरती 7 अंक नोंदवला जातोय. 7 बोले तो 7 खेळणार, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करणार, 7 बोले तो 7 देणार. मात्र हा 7 द्यावी लागेल कारण सांघिक खेळ आहे. एकट्याने खेळायचा क्रिकेटचा खेळ नाही. संघामध्ये एकात्मता असणं गरजेचं आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंना घेऊन संघामध्ये खेळणं म्हणजे क्रिकेट आहे. एक धाव शॉर्ट आहे. थँक्यू, धन्यवाद. 2 धावा केवळ धावफलकाला इथे भर देतील. स्कोरबोर्डमध्ये आपण पाहतोय 6 अंक नोंदवला जाईल. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. आळंदी संघाकडनं सैदान स्पोर्ट्स शॉपीचे ओनर आपण पाहिलं आहे सोमनाथ गायकवाड इथे गोलंदाजी करतायत. आक्रमण चढवलं योगेश शिवेकरनं. टीप मिड विकेट मध्ये फटका येतोय. सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ द स्टेडियम जाणारा चेंडू षटकार. 6 धावा. योगेश शिवेकरचा झंझावात आपण पाहता मैदानावरती इथे मात्र सुरू झालाय. मॅडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सोमनाथ गायकवाडवरती आक्रमण चढवलं जात आहे. डीप मिड विकेटमध्ये एक मोठा फटका पाहायला मिळाला. षटकाराने इथे मात्र स्वागत झालंय आणि षटकाराच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 12 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुढे एकदा चांगला चेंडू होता तिथे मात्र आपण पाहतोय जमिनीत समांतर फटका. निलेश पिंजारी चेंडू कलेक्ट करतील. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्याने धावफलकावरती 13 धावा ज्या मात्र स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. माऊली मंडप अँड साऊंड प्रोप्रायटर सुनील शेठ काळोखे, प्रवीण शेठ काळोखे यांचा स्पर्धेमध्ये सुशोभनीकरणाचं काम. अतिशय दर्जेदार मंडप आणि सुंदर असा गोड व्हाईस आपल्या सर्वांच्या कानापर्यंत ऐकला मिळतोय. आमचे डीजे ऑपरेटर सुमित इथे सुंदर असं ट्रान्स आणि म्युझिक प्ले करतायत. त्यांचं देखील श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मनस्वी आभार आहे. आयोजकांनी काय द्यावं एवढं मोठं व्यासपीठ दिलंय. लखपती क्रिकेटची स्पर्धा दिलीत आणि इथे आपण पाहतोय समोरच्या बाजूला फ्लिक केलाय. कार्तिक नवलेनं चेंडू वाईडिश लॉंग ऑन मधनं निघून चाललाय. एक टप्पा खात सीमा रेषेच्या बाहेर जाणारा चेंडू चौकार. 4 धावा. चौकाराच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय बदलला जातोय. 17 धावा धावफलकावरती बेंडागड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा ऑन आहे प्रगती पथावर. पॉवर प्लेच्या पर्वाचा पुरेपूर फायदा आपण पाहत आहे शिवे वाहगाव संघाकडनं दोन्ही बॅट्समन घेत आहेत. चांगला चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय फटका होता मात्र
मेडॉनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. 4 धावा चौकार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं मैदानावरती संपलं गेलंय. कवित्व वर्वे रसिकत्व, रसिकत्व वर्वे परतत्व, पारसो जैसा, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा आरंभ याच ओवीने झाला. त्याप्रमाणे इथे आपण पाहतोय त्या प्रकारचा प्रारंभ इथे मैदानावरती योगेश शिवेकरनं करून दाखवलाय. एक दर्जेदार सुरुवात मैदानावरती पाहायला मिळाली. धबलकावरती 21 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आळंदीचा कोहिनूर हिरा सुपरस्टार निलेश पिंजारे आपण पाहताय गोलंदाजीसाठी दाखल होतोय. आळंदीचं क्रिकेट याच खेळाडूनं खऱ्या अर्थानं कित्येक काळ गाजवलंय. मात्र आज पाहायचंय आंबेठाण चषकामध्ये कशा प्रकारे खेळ करून दाखवला जाईल. सुंदर चेंडू होता तिथे मात्र बॅटनं प्रत्युत्तर दिलं. योगेश शिवेकरनं चेंडू फील्ड केला जातोय काऊ कॉर्नरमध्ये. चेंडू फेकेपर्यंत एक सिंगल घेतलीत आणि एका सिंगलच्या साह्याने धोफालकावरती 22 हा अंक नोंदवला गेलाय. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराडा आपण जर पाहिलं तर इथे आळंदी संघाकडनं लावला गेलाय. जाळं विणले गेले, डावपेच आखले गेलेत. कोणाचा अश्व इथे घोडदौड करेल तर कोणाचा अश्व इथं थांबेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र ही मॅच सांगून जाणार आहे. जो संघ जिंकणार तो थेट क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी जाऊन पोहोचणार आहे. क्वार्टर फायनलची मॅच तो संघ खेळणार आहे. मात्र कोणत्या संघाला इथे मात्र पराजय पत्करावा लागेल आणि पराभवाची चव चाखायला लागेल हे मात्र पुढच्या इनिंगचा काळ आपल्याला या ठिकाणी सांगून जाणार आहे. फुलांच्या पायघड्यांवरून चालताना काटे टोचले तरी सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त टोचणं माहीत असतं, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय किती संकट इतके घट्ट करा, एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आय एम वेलकम, हम झुकता है, तुम चलना सीखो. दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. सुंदर फटका आहे यावेळेस. तिथे मात्र फटका फसलाय. सोमनाथ गायकवाड झेल खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. झेल झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कार्तिक नवलेचा खेळ संपलाय. शिवे वाहगाव संघाला पहिला धक्का, विकेट डाऊन. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती बाद झालाय. शिवे वाहगाव संघानं पहिला गडी गमावला. कार्तिक नवलेच्या रूपाने विकेट आली. बॅट्समन आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये दाखल झालाय. तर नवीन फलंदाज आकाश नवले वाहगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे दाखल होतोय. ऑलराऊंडर खेळाडू आहे आकाश नवले. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कशा प्रकारे कामगिरी करेल. पाठीमागची मॅच शिवे वाहगाव संघाची ताकद या संघाबरोबर पाहिली. एक दर्जेदार खेळ शिवे वाहगाव संघाने साकारला आणि पहिल्या फेरीतनं दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. मात्र त्यांच्या आळंदी संघाची भेट झाली यावेळेस मात्र तिथे आपण पाहताय फिरलेत आकाश नवले आणि चेंडू आपण पाहताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलाय. सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. छत्रपती निमित्तानं सन्माननीय नाना पानसरे यांच्या ठिकाणी आगमन होतंय. आंबेठाण चषकाच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर मंडळी आपण पाहताय या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे. मान्यवरांचं देखील व्यासपीठावरून या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. तर उपस्थित सर्व प्रेक्षक राजा वर्ग सायंकाळच्या सत्रामध्ये इथे उपस्थित आहे. यावेळेस स्वागत केलंय आकाश नवलेनं. षटकार ठोकलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. हवाई सफर, हवाई हल्ला. आकाश मार्गाने पाठवले चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, स्टेडियमच्या बाहेर षटकार. संकटांना देऊ उत्तर या मैदानावरती आपण पाहताय आकाश नवलेनं इथं प्रत्युत्तर दिलंय. लगोपाठचे 2 उत्तुंग षटकार इथे मात्र निलेश पिंजारी या गोलंदाजाला ठोकलेत. धोफलकावरती 34 धावा आपण पाहता इथे मात्र नोंदवल्या गेल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र थोडासा फेरबदलाव केला जाईल. क्षेत्ररक्षण इथे मात्र थोडंसं बदललं जाईल. शॉर्ट कव्हर पॉईंटला इथे मात्र क्षेत्ररक्षक सजवलं गेले. स्विच करायचा प्रयत्न होता आकाश नवलेचा, मात्र तिथे आपण पाहताय चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरती आपण जर पाहिलं तर इथे दुसऱ्या क्रमांकाचं जमतंय 13 धावांचं षटक इथे निलेश पिंजारीचं पाहायला मिळालं आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवे वहागाव संघ एक गडी बाद 34 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. स्पर्धेच्या निमित्तानं शिवे सोसायटीचे व्हाईस चेअरमन सन्माननीय रामदास शेठ शिवेकर मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झाले. आंबेठाण चषक 2025 श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण यांच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. युवा उद्योजक सन्माननीय दीपक शेठ गडदे मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे अध्यक्ष सन्माननीय संजय शेठ शिवेकर, खजिनदार सन्माननीय बाजीराव शेठ गडदे, युवा नेते सन्माननीय किसन शेठ जयराम नवले या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी शिवनगरीमधनं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन आहे. आंबेठाण चषक 2025 टेनिस क्रिकेटचा महारण संग्राम या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजक कमिटीच्या वतीनं मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. 34 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 12 चेंडू संपलेत. उर्वरित 3 चेंडू मात्र अद्याप शिल्लक राहिलेत. 3 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक राहिलाय. 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फेस करायचे शिवे वहागाव संघाला, तर त्याचं प्रत्युत्तर काय असेल ते मात्र आळंदी संघाला मिळणार आहे आणि तो आळंदी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेन हे आपल्याला पाहायचंय. योगेश शिवेकर तिथे मात्र आपण पाहत आहे थोडासा स्लोवर वन चेंडू होता, तिला मात्र पुढे ठेवलं आणि बॅटचा वापर केलाय. आडव्या बॅटनं फटका फर्स्ट खेळलाय स्क्वेअर लेगला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार आहे. छत्रपती स्टेपअप होऊन पावलांचा वापर इथे योगेश शिवेकरने केलात, कारण हा देखील खेळाडू खूप महान आहे. शिवे गावासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासाठी या खेळाडूने देखील आपलं वर्चस्व केलंय आणि आपल्या नावाचा दबदबा देखील आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये करताना पाहायला मिळाला. पुढे एकदा आडव्या बॅटनं फटका. तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येत आहेत. फील्ड केला गेलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. फेकी येईल तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आहेत आणि या 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावरती 42 धावा पाहायला मिळत आहेत. उपजीविकेसाठी असणाऱ्या आवश्यक विषयाचं ज्ञान तुम्ही जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरती थांबू नका. साहित्य, शिल्प, नाट्य, कला, वाचन, खेळ यातील कोणत्याही कलेशी मैत्री जुळवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, मात्र कलेशी मैत्री केली तर तुम्ही का जगायचं हे मात्र शिकून जाईल. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा वाईड असेल, अतिरिक्त असं कळवलं जाईल. मुख्य पंच दीपक पळगावकर सर, स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये अतुल सरांना आपण पाहत आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटले नामवंत पंच स्पर्धेच्या निमित्तानं आहे. सामदाम दंडभेद कोणावरती कसल्याही प्रकारचा अन्याय नाही. सर्व संघांना आणि सर्व खेळाडूंना समसमान न्याय द्यायचं काम या ऑफिशियल दोन्ही पंचांनी कित्येक स्पर्धेमध्ये केलंय. यावेळेस फिरला योगेश शिवेकर, क्लास दाखवलाय आणि चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर षटकार. 6 धावा. षटकार येतोय आणि षटकाराच्या सहाय्याने इथे आपण पाहतोय धावफलकावरती आकडा बदलतोय. 49 धावा धावफलकावरती आहेत. योगेश शिवेकर 8 चेंडूमध्ये 28 धावा, आकाश नवले 3 चेंडूमध्ये 12 धावा, तर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये युवराज भट यांना आपण पाहत आहे. गोलंदाजीमध्ये त्यांना देखील आसमान दाखवले गेलंय. सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र युवराज भट यांनी मात्र केलाय. डॉट असेल, निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळेल. पाठीमागचे चेंडू योगेश शिवेकरचे होते, मात्र हा चेंडू आपण पाहतो युवराज भट यांनी अतिशय कलात्मक दर्जाचा मैदानावरती करून दाखवला आणि चेंडू निर्धाव आलाय. हा चेंडू तिथे मात्र आपण पाहताय आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झालाय जरूर मैदानावरती, मात्र पंच कळवतील 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धावा आहे. सिंगलच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतोय धावफलकामध्ये भरेल स्कोरकार्ड आपण जो पाहिलं तर 50 धावांवरती आहे. अर्धशतक पूर्ण झाले शिवे वहागाव संघ एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकाश नवलेसाठी इथे आपण पाहतोय युवराज भट यांचा चेंडू मात्र थोडासा गती परिवर्तन करणारा पाहायला मिळाला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही.
तिथे बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती संपलाय. युवराज भट यांचं षटक केवळ 3 षटकांचा खेळ संपला. युवराज भट यांचं षटक संपलंय आणि धावफलकावरती स्कोर कार्डवरती आपण पाहताय वहागाव संघ 16 धावांचं षटक युवराज भट यांचं पाहायला मिळालं आणि इथं आपण पाहतोय शिवे वहागाव संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. एक गडी बाद झालाय. 50 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या ठिकाणी सर्व प्रेक्षक राजा आणि सर्व खेळाडूंसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या मैदानाच्या शेजारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेठाण या शाळेचं मैदानावरती ज्या गाड्या तुम्ही पार्क केलेल्या आहेत त्या पार्किंग केलेल्या गाड्या कृपया आपण त्या गेटच्या बाहेर काढा. 10 मिनिटांनंतरनं गेट आपण त्या ठिकाणी बंद करणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि सर्व गाड्या स्टेजच्या पाठीमागे भरपूर सारी व्यवस्था या ठिकाणी आयोजकांनी पार्किंगसाठी केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही गाड्या पार्क कराव्यात. या आयोजक कमिटीकडनं ऑर्गनायझर कमिटीकडनं सूचना आहे. थँक्यू. धन्यवाद. सूचना संपली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंच केलाय चेंडू तिथे टॅप केला जातोय. योगेश शिवेकरनं चेंडूला आपण पाहताय डीप पॉइंटला पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा येत आहेत. चौकार. निलेश पिंजारे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 साठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाला मानवंदना. शॉट ऑन पुल पॉवरफुल योगेश शिवेकरचा क्लास. षटकार. योगेश शिवेकर आज मैदानावरती थांबायला तयार नाही. जिकडे जाईल तिकडे चेंडू मैदानाच्या आतमध्ये योगेश शिवेकरचे फटके पाहायला मिळत आहेत. प्रचंड मोठे फटके मैदानावरती इथे आपण पाहतोय आणि चौकार षटकारांचे फटाके इथे आपण जर पाहिलं तर योगेश शिवेकरनं फोडलेत. निलेश पिंजारी या गोलंदाजाला देखील आपण पाहता इथे मात्र आसमान दाखवलं जात आहे. गोलंदाजावरती तुटून पडलाय योगेश शिवेकर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं चेंडूपर्यंत आलेत. सुंदर चेंडूचं कलेक्शन पाहायला मिळालं आणि फेक करेपर्यंत 2 धावा प्राप्त केल्या जातील. खेळपट्टीवरती पडून पूर्ण केलेल्या या 2 धावा धावफलकाला भर देऊन जातील. स्कोरकार्डमध्ये आपण पाहतोय 62 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.4 षटकाचा खेळ अद्याप संपला गेलाय. शिवे वहागाव संघ आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतो आहे. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय विकेट करायचा प्रयत्न होता. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. मात्र तिथे आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव इथे पळून पूर्ण केली गेली आणि एका सिंगल धावेच्या साह्यानं स्कोरबोर्डवरती धावफलकावरती आकडा बदललाय. 63 धावांमध्ये आपण पाहतोय स्कोर कार्डनं प्रवेश केलाय. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावर आहे. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी. क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी. क्रिकेट म्हणजे धाडसाची शाढ. क्रिकेट म्हणजे साहसाचा मान. स्वाभिमान आणि अभिमानपणा लागलाय. प्रत्येक संघ इथे मात्र विजेता होण्यासाठी दाखल झालाय. आकाश नवले परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मोठा फटका. समोरच्या कॅमेरामनला मानवंदना दिली. षटकार ठोकलाय. 6 धावा येत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिवे वहागाव संघ एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 69 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहा मित्रांनो काय क्रिकेट पाहायला मिळाले. योगेश शिवेकरचा क्लास. आकाश नवलेनं दुसऱ्या विकेटसाठी केलेले तुडुंब मोठे फटके आज मैदानावरती मात्र शिवे वहागाव संघाला धावफलकावरती पुढे घेऊन गेलेत. कुठलंही आव्हान मोठं किंवा छोटं नसतं. तुम्ही त्या आव्हानापर्यंत पोहोचताना जो प्रवास करावा लागतो तो प्रवास फार महत्वाचा आहे आणि त्या प्रवासासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळ करून दाखवला जातोय. कर्तृत्वाच्या अग्निबाणानं देहाचं गगन भेदून लख लख प्रकाश चोहीकडे पसरवावा असा खेळ मात्र योगेश शिवेकरनं करून दाखवलाय. गोलंदाजीसाठी आपण पाहताय शेवटच्या षटकासाठी मच्छिंद्रनाथ गवळी यांना आमंत्रित केलंय आळंदी संघाकडनं. मात्र तिथे आपण पाहताय चेंडूला टॅप केलाय आणि चेंडू बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार आहे.
74 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडूमध्ये 44 अंकावरती योगेश शिवेकर नाबाद आहे. पहा मित्रांनो, या स्पर्धेतलं आजचं वैयक्तिक दुसरं अर्धशतक पूर्ण होणार का? योगेश शिवेकर अर्धशतक करणार का? हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. यावेळेसचा चेंडू, तिथे मात्र मोठा फटका आहे, दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि इथे मात्र आपण पाहतोय या स्पर्धेतलं आजच्या दिवसाचं दुसरं अर्धशतक नोंदवणारा खेळाडू. नाव आहे योगेश शिवेकर, गाव आहे शिवे वहागाव. 17 चेंडू 50 धावा, या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक योगेश शिवेकरच्या नावावरती. च्या सत्रात अनिकेत रोडेनं 17 चेंडू मध्ये 52 धावांनी अर्धशतक केलं आणि आता मात्र सायंकाळ सत्राकडे वाटचाल सुरू झाली. योगेश शिवेकरनं इथे 17 चेंडू मध्ये 50 धावा खेळल्यात, अर्धशतक नोंदवते स्वतःच्या नावावरती. एक दर्जेदार क्लास पाहायला मिळालाय. मैदानावरती षटकार चौकार पाहायला जरूर मिळालेत, मात्र इथं मैदानावरती पाहायचंय आळंदी संघाकडनं आता मात्र उर्वरित राहिलेल्या या षटकातल्या काही चेंडू मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. मच्छिंद्रनाथ गवळी यांना मात्र मैदानावरती चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आकाश नवलेच्या लगोपाठच्या 3 षटकारासाठी उपसरपंच सन्मान्य किसन शेठ नवले यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, समोरच्या बाजूला फॉलो थ्रू मध्ये आपण पाहत आहे चेंडू कव्हर केला जाईल. गोलंदाज स्वतः आपण पाहिलं तर मच्छिंद्रनाथ गवळी इथे चेंडू अडवत आहेत. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार, त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार, मात्र त्यानंतरचा चेंडू आपण जर पाहिला तर इथे मात्र अतिशय सुंदर सुरेख केलेला आहे. स्पर्धेच्या निमित्तानं शिंदेगाव नगरीचे माजी उपसरपंच क्रिकेटवेड व्यक्तिमत्व सन्मान्य राहुल शेठ पानमन साहेबांचं आगमन झाले. त्याचप्रमाणे हिरमन शेठ केंदळे या मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होते. आंबेठाण चषक 2025 स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतो मनापासून स्वागत. स्वागत झालंय योगेश शिवेकरच्या बॅटमधनं पुन्हा एकदा गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. कर्णधार सन्मान्य श्रीकांत रामचंद्र गडदे तर आपण देखील उपस्थित आहात. शिवे वाचनालयाचे सचिव सोमनाथ शेठ शंकर शिवेकर, युवा नेते माऊली शेठ प्रभू शिवेकर, युवा नेते सन्माननीय रोशनदादा साळुंके, आपण स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहात. सर्व मित्रपरिवाराचं आंबेठाण चषक 2025 श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजकांच्या वतीनं मनस्वी मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉइंट मधनं थेट सीमारेषेच्या पार. ए रास्ते चारके, आंबेठाण चषकाचा शानदार दिमागदार चौकार, 4 धावा. आकाश नवलेच्या लगोपाठच्या 3 षटकारासाठी अक्षय पोंभाले यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. 89 धावा धावफलकावरती आहे, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. मित्रप्रेम आहे. आकाश नवले जरी रिटर्न स्क्रीजला आहे, मात्र त्याच्यासाठी प्रचंड मोठा बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. शिवे आणि वहागाव गावचं प्रेम आहे. अनेक खेळाडू या गावाने घडवलेत. गोलंदाजीसाठी पुढे एकदा गोलंदाज मच्छिंद्रनाथ गवळी, समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक निलेश पिंजारी इथे मात्र आपण पाहतोय झडप घालतोय आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती धावबाच्या रूपानं योगेश शिवेकर दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानावरती बाद झालाय आणि मैदानावरती 5व्या षटकाचा खेळ देखील संपलाय. पहिल्या इनिंगचा डाव आटोपला आणि प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना ग्रामपंचायत सदस्य रोहिणीताई सचिन पडवळ, आरवीदीदी चंद्रकांत सातपुते, स्पोर्ट्स फाउंडेशन, शिवगर्जना सुपरस्टार शिवे वहागाव संघ धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडूमध्ये बनवल्यात 90 धावा. विजयासाठी आपण पाहतोय पसायदान स्पोर्ट्स देवाची आळंदी या संघासाठी 30 चेंडू 91 धावांचं आव्हान मैदानावरती दिलं गेलंय. यानंतर पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना स्वर्गीय सचिन बाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन खेड राजगुरुनगर यांच्या विरोधात दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन मोहकल पाईट. चला दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन या. आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पुढच्या या इनिंग नंतर खेळवणार आहोत. त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल.
हिरमन शेठ केंदळे आहेत, त्याचप्रमाणे सरपंच सन्मान्य राहुल शेठ पानमन या दोन्ही मान्यवरांना विनंती राहील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कोल टॉस आपण संपन्न करतो आहे. चला विनंती राहील दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन मोगल पाईट संघाचे कर्णधार या टॉस आपण या ठिकाणी करतो आहे. योगेश शेठ मांडेकर आणि योगेश शेठ चव्हाण या देखील मान्यवरांना विनंती राहील आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभास्ते टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याचप्रमाणे शिंदेगाव नगरीचे माजी उपसरपंच क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व सन्माननीय राहुल शेठ पानमन, त्याचप्रमाणे शिंदेगाव नगरीचे उद्योजक सन्माननीय हिरमन शेठ केंदळे या देखील मान्यवरांना विनंती राहील आपण देखील या टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते हिरमन शेठ केंदळे आणि सरपंच राहुल शेठ पानमन यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस आपण संपन्न करतोय. हेड अँड टेल कॉल मोहकल पाईट संघाचा कॉल असेल. हेड कॉल, हेड पडलाय. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन मोकल पाईट संघाने टॉस जिंकलाय. कॅप्टन अरुण सर आमच्या समेत आहे. काय निर्णय असेल सर? टॉस जिंकलाय, बॅटिंग बॅटिंग करणार आहात. बॅटिंग हा निर्णय का चूज केला? समोरच्या टीमची एक बॅटिंग लाईन पाहून आम्ही हा निर्णय चॉईस केलेला आहे. आज पाहिलं तर पहिली मॅच तुम्ही विन झालेला आहेत. सागर दरेकरचा खेळ अतिशय दर्जेदार होताना पाहायला मिळाला. तर काय सांगाल संघाच्या वाटचालीबद्दल? मोकल आणि पाईट हे दोन संयुक्त संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि आंबेठण चषकाच्या आयुष्याविषयी काय सांगाल? टीम तसं पाहिलं तर खूप चांगली आहे आमची आणि नियोजन मागाशीच सांगितलं मी खूप चांगलं केलं. RPLच्या ज्या थोडी नियोजन यांनी केलेलं. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्व बाळासाहेब कडलग हे संघ तुम्हाला आज स्पॉन्सर केलेला आहे. तर संघ मालकांविषयी काय सांगाल? साहेब म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. त्यांना फक्त एक चांगलं क्रिकेट खेळलेलं आवडतं. जिंकू कोणी पण त्यांची टीम असेल किंवा अपोजिट बक्षीस ते दोन्ही टीमवर लावत असतात. खूप साऱ्या शुभेच्छा पाईट मोकल संघाला. यानंतर स्वर्गीय सचिन बाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे कॅप्टन दर्शन रोडे आमच्या समोर जोडले जात आहेत. प्रथमतः त्यांनी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा, तुम्हाला गोलंदाजी करायची. समोरचा संघ तगडा ताकदवान आहे, त्यांची फौज फाटा खूप मोठा आहे. तर काय रणनीती असेल? किती धावांपर्यंत त्या संघाला रोखाल? 5 षटकांचा सामना आहे, तरी पण आम्ही 60-55 रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांची बॅटिंग लाईनअप पण चांगली आहे, बॉलिंग पण अटॅक त्यांचा खूप चांगला आहे. तरी 55-60 रनांपर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही गोलंदाजीच घेणार होतो. टॉस जिंकला असता. आंबेठण चषक ही स्पर्धा खऱ्या अर्थाने खेड तालुक्यातील एक मानाची स्पर्धा आहे. एवढं मोठं व्यासपीठ खऱ्या अर्थानं आंबेठण गावानं इथं उभं केलंय. स्पर्धेच्या आयोजकांविषयी काय सांगाल? अतिशय उत्तम आयोजन आहे. बंटी मांडेकर यांचं खरंच एवढी उत्तम दर्जाची त्यांनी टुर्नामेंट भरवली. प्रथमच तालुक्यात एवढ्या 5 टू व्हीलर बघायला मिळाल्या असतील. खरंच खूप दर्जेदार नियोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा खेड राजगुरुनगर संघाला. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. दुसरी इनिंग दुसरा डाव इथं आपण पाहतो, इथं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर टॉस बॉक्समधनं न्यूज आलीत मोकल पाईट संघानं टॉस जिंकला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये दुसऱ्या डावातील दुसऱ्या मॅचसाठी आपण जर पाहिलं तर त्यांनी फलंदाजी चूज केली. तर जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावरनं, मुख्य व्यासपीठातनं समालोचन कक्षामधनं मायक्रोफोनवरती ऐकूयात उत्तम सावंत सरांना. थँक्यू. गो टू कॉम्बॉक्स. कार्तिक नवले आपण पाहिले तर इथे गोलंदाजीच्या मार्क होती पाहायला मिळते. पहिले षटक मैदान ते करतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्यानं इथे आपण पाहिले ते टाकलेत. 5 धावा कार्तिकनं गोलंदाजीतून खर्च केला. तर विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्यानं त्याच्या नावाच्या चर्चा आपण पाहिल्यात. निलेश पिंदारी साठी चेंडूचा फटका खेळला, मिड विकेटला पॅडल स्वीप केलाय, क्लॉक स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय, चुकीला माफी नाही. कुणाल शिवेकर चेंडूवरती येतोय, अगदी डाय मारली, सूर मारला.
मातीचा धूर उडाला, परंतु चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. धावा मिळताय 4. कार्तिक नवलेच्या प्रत्येक विकेटसाठी प्रभुभाऊ शिवेकर यांच्या वतीनं 2,000 रुपयांचं बक्षीस आहे. अक्षयदादा पोंबाले, किरणदादा नवले यांच्या वतीनं लागोपाठच्या 2 विकेट किंवा षटकात जरी 2 विकेट घेतल्या तरी देखील कार्तिकला 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. बक्षिसांची खैरात आहे, पारितोषिकांचा वर्षाव आहे. हा खेड तालुका आहे आणि खेड तालुक्यातील आंबेठाण भूमी आहे. या आंबेठाण नगरीत सातत्यानं प्रचंड मोठी बक्षीस आणि पारितोषिक आपण पाहिलेलं आहे. मॅचकडे घेऊन जातोय. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 4 चेंडू 9 धावा. टार्गेट मोठा आहे. 91 धावांचा पाठला करायचा आहे. 26 चेंडू 82 ची गरज. निलेश पिंदारे आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. 1 चेंडू 4. ओमकार खुंडरे बॅटिंग करतोय. 3 चेंडू 5. ही A1 जोडी आहे देवाची आळंदी संघाची. एकदा काही जोडी धावा बनायला लागली ना तरी थांबत नाही. फटका खेळलाय, सेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. फटका फसलाय. निलेश पिंदारेला आपण पाहिलं तर इथे परतावं लागते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर सेल टिपलाय. दिनेश नवलेंना विकेट येते आणि फलंदाज होतोय निलेश पिंदारी. पहिला धक्का, पहिला बॅटर सेलबाद. बॅटर नवीन फलंदाज बॅटिंग सेट येत आहे. थोडी घाई करा, वेळ वाचवा विनंती असेल. दोन्ही टीमच्या खेळाडूंना टीम मीटिंग जास्त नको आहे. प्रामुख्यानं विनंती असेल शिवे वहागाव संघाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेची काय बंधनं आपल्याकडे आहेत. सौभाग्यवती रोहिणीताई सचिन शेठ पडवळ बोरदरा नगरीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या यांच्या मालकीचा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शिवगर्जना शिवे सुपरस्टार वहागाव आई संघ आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपल्याला पाहायला मिळते. कुमारी अरविंद दिदी चंद्रकांत शेठ सातपुते यांच्या मालकीचा संघ आणि पहिल्या चेंडूवरती सोमनाथ गायकवाडनं चेंडू पाठवलाय. टीप लॉंग ऑफ सीमा रेषा पार. 1 टप्पा घेत चौकार. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13, 24 चेंडू आणि 78 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी. जो संघ विजेता होणार तो संघ आपण पाहिलं तर थेट या स्पर्धेची क्वार्टर फायनल आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच तो संघ आपण पाहिलं तर खेळणार आणि तो संघ कोणता इथे मात्र क्रिकेटचं रसिक प्रेक्षकांना पाहायचे. सकाळपासून क्रिकेटची प्रचंड दर्दी प्रेक्षक या मैदानात गर्दी करतायत, सामन्याचा आनंद घेत आहेत. आंबेठाण चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहिलं तर आजच्या पहिल्या दिवसात इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. उद्या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. उद्या देखील नवीन 8 संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. शॉर्ट पिच चेंडूचा टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. कमी गतीने टाकला होता, वेग कमी होता. बॅटर आपण पाहिले तर गणेश गुंडरे इथे आपण पाहिले तर अर्थात ओमकार तो मात्र चेंडूला रीड करू शकला नाही. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू इथे आपण पाहिलं ते टाकला जातोय. मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. 13 धावा धावपल होत आहेत. एक विकेट आळंदी संघानं आपण पाहिलं तर इथे गमावली. 23 चेंडू 78 ची गरज. 78 रन यावेळेस मात्र खेळलाय. मिड ऑफच्या टोक्यावरतून टीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करतोय ओमकार गुंडरेच्या बॅटमधून चौकार. बाद षटक क्रमांक 2 सुरू आहे. P1 P2 आपण पाहतोय. समोर उडवलाय बॉल मात्र खेळलाय. बिग 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 सिक्सर. छत्रपतींचा ओमकार गुंडरे सोमनाथ गायकवाडकडे ती क्षमता आहे. तो धमकम आहे. तरी पहिला बॅटर निलेश पिंजारी आउट झाला असेल, बाद झाला असेल, परंतु तरी देखील या खेळाडूंकडे चौकार षटकार टोकण्याचं प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे आणि प्रचंड मोठी ताकद
या दोन खेळाडूंकडनं आपण सातत्य जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी गावचा सुपरस्टार ओमकार कुंडरे सातत्यानं अनेक स्पर्धा आपण पाहिल्या तर क्रिकेट खेळताना त्यानं प्रभावित केले, इम्प्रेस केले. प्रीमियर लीगच्या स्पर्धा त्यानं गाजवल्या. आळंदी प्रीमियर लीग मध्ये खेळतो, हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग मध्ये आपण त्याला पाहिलं. पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय, पुढ्यात येतोय, चेंडू मात्र खेळतोय मिडॉन मधून टीप लॉंगॉनला अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते धावपल कोती. एक कडी बाद 24 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 20 चेंडू 67 धावांची गरज आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले फार महत्वाचा आहे. P1 P2 पॉवर प्लेच्या 2 षटकात जर 25-30 धावा आल्या तर याही धावांचा पाठलाग होऊ शकतो आणि तोच प्रयत्न सुरू आहे. फटका खेळला आहे, चेंडू अडवलाय. मिड ऑफला एक सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ओमकार नवले तो मात्र चेंडूला फील करतोय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. 19 चेंडू विजयासाठी 66 धावा. गोलंदाज इथे आपण पाहतोय कुणाल. फ्लोअर 1 चेंडू होता, कमी गतीने टाकला. व्हेरिएशन पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर हलकस वळण देताना पाहायला मिळते. चेंडूला कुणाल शिवेकर आणि तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आपण पाहिलं ते टाकला. ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 25 धावा. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 66 धावा. 18 चेंडू 66 धावांची गरज. कॅल्क्युलेशन मोठं आहे. प्रत्येक षटकात 22 धावा इथं आपण पाहिलं तर बनवायच्या. 3 षटकार 1 चौकार. क्रिकेटच्या परिभाषेत खेळाडूंचं जे कॅल्क्युलेशन असतं त्याबद्दल सांगायचं झालं 3 षटकार 1 चौकार. प्रत्येक षटकात 4 मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या टीमला खेळायचे, तर काही विकेट काही डॉट बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडनं ते मात्र हवे आहेत. प्रयत्न सुरू आहेत. कोण जिंकेल, कोण बाजी मारेल. शिवे वहागाव की आळंदी, देवाच्या आळंदीचा संघ आपण पाहतोय. आज तोही संघ शर्तीचे प्रयत्न करतोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडतोय. विकेट किपर विवेक शिवेकरच्या हातात एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू मैदान ते टाकला जातोय. तिसरे षटक सुरू आहेत. 25 धावा धावपल कोत आहेत. एक कडी बाद. 17 चेंडू 66 ची गरज. कार्तिक नवले, कार्तिक ते षटक फार महत्वाचं असणार आहे. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक करतोय. फुल ऑफ लेनचा चेंडू टॉप स्टंपच्या अगदी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि तिथे एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती बनवला जात आहेत. एक कडी बाद 26 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 16 चेंडू 65 धावांची गरज. ओमकार गुंडरे बॅटिंग करतोय. 8 चेंडू 16. सोमनाथ गायकवाड बॅटिंग करताय. 4 चेंडू 6. क्षेत्ररक्षणात छोटे मोठे चेंजेस आपण पाहतोय. फेरबदल करतोय गोलंदाज कार्तिक. ओव्हर पिच चेंडू होता, पुढे टाकलाय. टप्पा चांगला आहे. अचूकता योग्य टप्पा आहे आणि व्हेरिएशन सातत्यानं आपण कार्तिक नवलेकडनं पाहिले. गोलंदाजी करण्याची एक आगळी वेगळी ऍक्शन त्याची आपण पाहतो. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर बॉल रिलीज करण्याचा जो त्याचा आपण पाहिलं तर प्रयत्न असतो ना, तो फार कमालीचा ठरतो. कधी वेगाने टाकतो, कधी कमी गतीने टाकतो, कधी चेंडू आत आणतो, बाहेर वळवतो आणि त्याचे हे प्रयत्न सातत्यानं फलंदाजांना डोकेदुखी ठरतात. इथे व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एक खराब चेंडू येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 27 रन. एक गडी बाद 27. 15 चेंडू 64 धावांची गरज. सामना 0-2 स्थितीत आहे. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. दोन्ही बाजूने पाहावा लागतो. फलंदाजी करणारा संघ, गोलंदाजी करणारी टीम आणि दोन्ही बाजून ही मॅच आपण पाहिलं तर हेलकावे घेते. परंतु या षटकात जवळपास शिवे वहागाव या संघानं आपण पाहिलं तर या मॅचवरती एक मजबूत घट्ट पकड इथे आतापर्यंत निर्माण केलंय. 14 चेंडू 63. टार्गेट मोठा आहे. धावांचा पाठलाग मोठा करायचा आहे. परंतु क्रिकेटचा खेळ असाच आहे. प्रयत्न करावा लागतील. प्रयत्नांच्या पराकाष्ठा तुमच्याकडनं अपेक्षित आहे. शिव नाही खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. एल तारावय कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचे सार. इथं जिंकल्याशिवाय राहू नका आणि प्रयत्न दोनही संघांचे इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. आयुष्यात जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतं आणि ते प्रयत्न इथे आळंदी संघाकडनं थोडेफार कुठेतरी कमी पडतात. जे प्रयत्न वहागावनं केले, प्रथमतः बॅटिंग करताना, दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना. ओव्हर पिच चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. पसायदान स्पोर्टचे ओनर इथे आपण पाहिलं तर आता एक जबरदस्त
57 धावांची गरज आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 34 धावा धावपल होत आहे. चला थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. दोन्ही टीमला विनंती आहे. यानंतरच्या दोन्ही टीम आपण खेळाडू कक्षेच्या जवळ येऊन थांबा. ही मॅच लगेच सुरू होणार आहे. उद्याच्या टीमच्या कॅप्टनने विनंती आहे 9:30 वाजताचं रिपोर्टिंग आहे. 10 वाजता पहिला चेंडू पडणार आहे. उद्याच्या टीम उशिरा येणार आहेत त्यांना 5 धावांची पॅनल्टी बसणार आहे. यावेळेचा चेंडूचा फटका केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात ओमकार टेकन व्हेरी गुड कॅच. एक सुंदर झेल टिपतोय आणि विकेट येते. फलंदाज इथे मात्र होतोय ओमकार गुंडरेच्या रूपानं दुसरा धक्का. धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. 2 गडी बाद 34 धावा धावपल होत आहेत. टार्गेट मोठं होतं. गोलंदाजी करत असताना आळंदी संघाकडनं थोडेफार कमी प्रयत्न आपण पाहिले. अचूकता, योग्य टप्पा, डॉट बॉल, निर्धाव चेंडू फार महत्वाचे होते. परंतु गोलंदाजांनी काही धावा खर्च केला, मोठं टार्गेट ठेवलं आणि त्याचा पाठलाग करत असताना संघ थोडासा बॅकफूट होते आहे. 11 चेंडू 57. मोठा फटका खेळावा लागेल. मनोज कुमेर आलेत बॅटिंगसाठी. आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती 2 गडी बाद 34. समीकरण आपण पाहतोय शेवटचे 10 चेंडू आणि 57 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 34.20चा. करंट रन रेट थोडासा खाली होतोय. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. ओव्हर पी चेंडू होता समोर ड्राईव्ह केलाय. मिडॉन मधून चेंडू चाल टीप लॉंगॉनला कुणाल आहे अडवतोय. फील करेल तोपर्यंत एक सिंगल. टीमच्या संख्या पुढे जाते. विवेक शिवेकरचं कौतुक आहे. आलेल्या पहिल्या चेंडूत त्यानं विकेट मिळवली. ओमकार खुंड्रेला एक मोठा फटका खेळण्यासाठी काही आमिष त्यानं दिलं आणि तिथे आपण पाहिलं तर टीप लॉंग ऑफला ओमकारने एक सुंदर सेल टिपला. बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू होतोय टीप स्क्वेअर लेगला. आउटफील्ड वेगवान आहे. ममतेश धावतोय, पळतोय, अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक होते पायानं अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत काही धावा येत आहेत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 36 2 गडी बाद 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 55 धावा. टार्गेट मोठं होतं. 91 धावांचा पाठलाग करत असताना आळंदी संघ आपण पाहतो मैदानावरती. प्रयत्न मात्र सुरू आहे. प्रयत्न करावे लागतील. चेंडू मात्र खेळलाय. टीप लॉंग ऑफला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. नवसंख्या पुढे चाल. 2 गडी बाद 37. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 54 धावा. ओव्हर पी चेंडू होता थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय गोलंदाज विवेकचा आणि तोपर्यंत धावेला मात्र नकार कळवलाय. एक निर्धाव चेंडू येतो. एक डॉट बॉल इथे आपण पाहिलं ते टाकला होतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 37. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 54 धावा. 54 रन 26 बॉल. 6 चेंडू 54. सामना औपचारिकता सुरू आहे. त्यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. पुढील मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. 6 चेंडू 54 धावांची गरज मात्र विजयासाठी. सदतीस धावा धावपल होत आहेत. 2 विकेट इथे गमावल्यात. उसळणारा चेंडू होता. फटका मात्र केलाय. टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकात अडवतील. फेकी करतील तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहत येत आहेत. संजय जाधव साहेब आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आहेत. महाराष्ट्र पोलीस आहेत. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. मी आळंदी प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. पुणे पोलीस लाईन बॉईज आयोजित प्रशांत भाऊ शिंदे प्रतिष्ठानाचा पोलीस चषक संपन्न केला. त्याही स्पर्धेत संजय जाधव साहेब इन ॲक्शन पाहायला मिळाले. ते खूप चांगलं क्रिकेट खेळतात. म्हणजे भारत देशाची सेवा करत करत आळंदी गावातून त्यांना आपण क्रिकेट खेळताना सातत्यानं पाहिलेलं आहे.
फटका मात्र खेळलाय मनोज कुबेरच्या बॅटमधून एक टप्पा घेत सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार. चला विनंती असेल यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. जशी मॅच संपेल लगेच आपण मैदानचा ताबा घेणार आहात. धावसंख्या आपण पाहिले तर इथे आता आपल्याला बदलताना पाहायला मिळते 2 चेंडू आणि 47 धावांची गरज. पसैदन स्पोर्ट्स क्लब आळंदी देवाची या संघाचे संघमालक नागेशची पोळ या संघमालकांचा सन्मान आपण संपन्न करणार आहोत. मी संघमालकांना विनंती करेल आपण मॅच संपल्यानंतर आपला विनंती करेल आपण या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आपण योग्य